या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिवाजी चौक इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस असूनही प्रशासनाने शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीनं विविध 31 मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. प्रमुख मागण्यात मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवणे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी थांबवणे, लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करणे, धर्मांतर विरोधी कायदा, संस्कार वर्ग लागू करणे, वक्फ बोर्ड रद्द करणे, हिंदू बोर्ड स्थापन करणे, समान नागरी कायदा लागू करणे अशा मुद्द्यांचा समावेश आहे. या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याने आंदोलकांमध्ये संताप वाढला आहे. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गजानन तोडकर, हिंदू एकता शहर अध्यक्ष, या छत्रपती शिवाजी चौकामध्ये गेली 5 दिवस अमरण उपोषण चालू आहे. या संदर्भात अद्याप शासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि याकरता आता पुढील टप्पा आहे आंदोलनाचा म्हणून सोमवारपासून या उपोषणकर्त्यांचं पाणीसुद्धा त्याग करणार आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे मेडिकल चेकअपसुद्धा सोमवारपासून बंद करणार आहे. त्याचप्रमाणे या आमच्या मागण्या किंवा ही चळवळ जनतेच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जावी म्हणून या ठिकाणी रोज संध्याकाळी भजन कीर्तन अशा पद्धतीचं या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये सोमवारनंतर की या ठिकाणी कोल्हापूर बंदचा सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे की कोल्हापुरातल्या संपूर्णपणे व्यापाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहे या आंदोलनामध्ये बहुसंख्य हिंदूंनी सहभागी व्हावं आणि आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा द्यावा. त्याचप्रमाणे ज्या दिवशी या उपोषणकर्त्यांची क्षमता संपेल त्याच दिवशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की आम्ही इतर कॅन ठेवलेला आहे की ही वेळ आमच्यावर येऊन देऊ नका, अन्यथा या ठिकाणी आम्ही संघटनेचे प्रमुख या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे.